थेट जाऊयात कोल्हापुरात महायुतीच्या रॅलीमध्ये। देशामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपण पाहिलेला आहे। देशाचं आर्थिक स्थैर्य, देशामध्ये सर्वसामान्य लोकांना अंत्योदय योजनेचा लाभ देणं, गरीब, महिला, युवक आणि शेतकरी हे चार घटक केंद्रबिंदू मानून जे 5 वर्षामध्ये मोदीजींनी काम केलं, मला विश्वास आहे गतवेळीपेक्षा यावेळी जास्ती मताधिक्य घेऊन शिवसेनेचे महायुतीचे दोन्ही उमेदवार आमचे निवडून येतील। तर आव्हाडी साहेबांची देखील नाराजी दूर करणं महत्त्वाचं आहे, कारण ते बंडखोरीवरती ठाम असल्याच पाहायला मिळते। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार, त्यांचं बंड थंड करण्यामध्ये यशस्वी सगळे होणार। माननीय आमदार आव्हाडी साहेब हे गेले 5 वर्ष महायुतीसोबत आहेत। यावेळी त्यांची इच्छा होती निवडणूक लढवण्याची, परंतु उमेदवारी पूर्वीच्याच दोन्ही खासदारांना दिला असल्यामुळं आव्हाडी साहेब मुख्यमंत्री महोदयांना भेटलेले आहेत। मला विश्वास आहे मुख्यमंत्री महोदय आणि फडणवीस साहेब या दोघांची भेट झाल्यानंतर काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल। नक्कीच धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल। तर एक मोठा विजय जो आहे तो या आगामी काळामध्ये या आपल्या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा होईल असा विश्वास सुद्धा धनंजय माडिक यांनी व्यक्त केला। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। धनंजय माडिक यांची प्रतिक्रिया आपण बघितली। कोल्हापूरमधली महायुतीची ही रॅली आहे, या रॅलीची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो थेट कोल्हापूरमधनं। कोल्हापूरमध्ये आज एकूणच महायुतीकडनं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। तर आज धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे आणि यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि त्याच निमित्तानं महायुतीमध्ये हा उत्साह आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळतोय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज अर्ज भरला जाणार आहे। धैर्यशील माने आणि त्याचसोबतच संजय मंडलिक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कोल्हापूरमधनं संजय मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुन्हा एकदा उतरलेले आहेत, तर धैर्यशील माने हे हातकणंगलेमधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आज महायुतीकडनं होत असलेलं हे शक्ती प्रदर्शन, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरमध्ये आलेले आहेत आणि त्या निमित्तानं होत असलेली ही महायुतीची रॅली, जेव्हा आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। दोन्ही विद्यमान खासदार आहेत ज्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये संधी देण्यात आलेली आहेत आणि आज दोन्हीही उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्या निमित्तानं होत असलेली महायुतीची रॅली, कोल्हापूरमधनं महायुतीच्या रॅलीमधली ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवर। महायुतीकडनं आज जोरदार शक्ती प्रदर्शन होत आहे कोल्हापूरमध्ये, कारण संजय मंडलिक असतील किंवा मग धैर्यशील माने असतील, दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आज दाखल केले जाणार आहेत। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरमध्ये आहेत, त्यामुळे आज कोल्हापूरमध्ये एकूणच महायुतीकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। महायुतीच्या रॅलीमधली लाईव्ह दृश्य आपण बघतोय थेट कोल्हापूरमधली। उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे आणि त्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये मोठ्या संख्येनं शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळतं। धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरती पुन्हा एकदा संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे निवडणुकीला सामोरे जात आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांना शिंदेंच्या शिवसेनेनं संधी दिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती महायुतीचं हे शक्ती प्रदर्शन आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळतं। कोल्हापूरमधनं संजय मंडलिक यांना उमेदवारी, तर हातकणंगलेमधनं धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरमध्ये आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हे शक्ती प्रदर्शन